प्रियजन हो, आपणा सर्वांस येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी हार्दिक स्वागत करत आहे. आजचे प्रगटीकरण ही मालिका जी आहे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत गरजेची आहे. आपण शेवटच्या काळामध्ये जगत असताना पवित्र शास्त्रामधलं शेवटचं पुस्तक जे प्रगटीकरण आहे आणि ते प्रगटीकरण येशू ख्रिस्ताचं आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला देवाचं मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण पुन्हा एक वार त्याच्याकडे विनंती करूया. बंधू आणि भगिनींनो, आजचे प्रगटीकरण ह्या मालिकेमध्ये आज मी सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा 19वा क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे बलवान देवदूत. बलवान देवदूत. पण देवाचं वचन ऐकण्या अगोदर पुन्हा एक वार आपण देवाकडे विनंती करूया की देवाने आपल्याला आज देखील त्याच्या वचनामध्ये मार्गदर्शन करावं. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र जिवंत देवा, आज या समयी तुझ्या योजनेनुसार आम्ही तुझ्या चरणी जमलेलो आहोत. प्रेमळ पित्या, आम्ही जाणलेलं आहे की ही तुझी कृपा आहे, दया आहे, म्हणूनच आज आम्ही जिवंत आहोत. प्रेमळ पित्या, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझं वचन शिकावं आणि विशेष करून शेवटच्या काळातील ज्या घटना आहेत त्या घटना क्रमानुसार शिकाव्यात, जेणेकरून परमेश्वरा जी घटना आमच्यावरती येईल किंवा जी परिस्थिती आमच्यावरती येईल त्याच्याबद्दल आम्ही आश्चर्य न मानता आम्ही त्याची पूर्वतयारी करावी, जेणेकरून परमेश्वरा त्या प्रत्येक परिस्थितीवरती मात करून तुझ्या संगती विश्वासू राहून सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी, असंच होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा, आम्ही जितके ह्या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्यावरती विपुल असा आशीर्वाद पाठव. पवित्र आत्म्याने आम्हाला तू भर. तुझं वचन जे आहे ते साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजण्यासाठी सहाय्य मदत कर. लीन आणि नम्र अंतकरणाने आम्ही तुझ्याकडे येत आहोत. आबा आणि बाबा म्हणून तुझ्याकडे विनंती करत आहोत. आम्हाला तुझं वचन समजण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी इच्छाशक्ती पुरव. कारण की नम्र विनंती तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावात मागितली म्हणून तो ऐक. आमेन. बंधू आणि भगिनींनो, आज आपण विशेष करून प्रगटीकरण याचा 10वा अध्याय, पण पहिलं वचन जे आहे ते पहिलं वचन शिकणार आहोत. कारण ज्यावेळेस आपण शेवटच्या काळाचा विचार करतो त्यावेळेस आपण 7 मंडळांचा विचार केला आणि त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की आपण लाउदिकिया म्हणजे 7व्या मंडळीमध्ये आहोत. ज्यावेळेस आपण 7 शिक्क्यांविषयी विचार केला तर आपण पाहिलं की आपण सध्याच्या काळामध्ये 6व्या शिक्क्यामध्ये आहोत. आणि बंधू आणि भगिनींनो, आपण 7 करण्याविषयी शिकत आहोत. आणि 7 करणे जे आहेत, विशेष करून पहिले 4 करणे जे आहेत ते पश्चिम रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी आहे, किंवा विदर्भी रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी आहे. आणि मागील संदेशामध्ये आपण 5वा आणि 6वा करणा जो आहे तो पूर्व रोमचा पाडाव कसा झाला याच्याविषयी सांगतं, किंवा आध्यात्मिक रोम किंवा रोमन कॅथलिक मंडळीवरती शासन देवाने कसं आणलं त्याच्याविषयी आपण शिकलो. तर आज आपण प्रगटीकरणाचा 10वा अध्याय आणि विशेष करून पहिलं वचन शिकणार आहोत. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघ वेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. आता ज्यावेळेस आपण प्रगटीकरणाचा 10वा अध्याय वाचतो किंवा त्याचा अध्ययन करतो त्यावेळेस आपल्याला ह्या ठिकाणी असं पाहायला मिळतं की ह्या अध्यायाची सुरुवात जी आहे ती एका बलवान देवदूताचा जो परिचय आहे त्याने होत आहे. म्हणून आज आपण हा बलवान देवदूत कोण आहे आणि त्याची प्रचिती, त्याचा परिचय
प्रगटीकरण 10 मध्ये अशा प्रकारे का आहे हे देखील पाहणार आहोत. आठवतं का बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण 7 मंडळांविषयी शिकलो त्यावेळेस आपण पाहिलं की येशू ख्रिस्त प्रत्येक मंडळीच्या गरजानुसार स्वतःच प्रगट करत आहे. म्हणजे जशी मंडळीची गरज आहे ती मंडळीची गरज जाणून येशू ख्रिस्त त्यांच्या समोर स्वतःच प्रगट करत आहे. तर ह्या ठिकाणी एका बलवान देवदूताविषयी लिहिलेला आहे. तर हा बलवान देवदूत कोण आहे आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्याचं जे वर्णन आहे, त्याच्यावरून आपल्याला कळेल की हा बलवान देवदूत कोण आहे. प्रगटीकरण याचा 10वा अध्याय आणि 1 वचन. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघविष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. थोडक्यात त्यानं मेघ किंवा ढग असा पोशाख ह्या स्वर्गदूताचा आहे किंवा ह्या बलवान देवदूताचा आहे. तर आता मेघवेष्टित म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात मेघ म्हणजे काय याच्याविषयी आपण थोडा विचार करूया. ह्याच्याविषयी आपण थोडं पाहूया देवाच्या वचनामध्ये आणि मनन करूया की हा बलवान देवदूत जो आहे, जो मेघवेष्टित म्हणजे थोडक्यात त्यानं ढग पांघरलेला असा बलवान देवदूत जो आहे तो कोण आहे आणि ढग किंवा मेघ कशाला दर्शवतात हे आपण थोडक्यात पाहूया. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 14 वचन. नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. आता जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस त्याचं आगमन होईल त्यावेळेस येशू ख्रिस्त मेघासहित येईल असं आपण प्रगटीकरण 1 मध्ये देखील शिकलेला आहोत. आणि ह्या ठिकाणी प्रगटीकरण 14 आणि 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोण एक दृष्टीस पडला. मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त. पण हा येशू ख्रिस्त जो आहे तो पांढऱ्या मेघावरती बसलेला आहे असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे आजूबाजूला त्याच्या पांढरे मेघ आहेत. पण हे पांढरे मेघ कोण आहेत, हा पांढरा ढग जो आहे तो कोण आहे. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हातात तीक्ष्ण धारेचा विळा होता. म्हणजे येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जे आहे त्याच्याविषयी आपण प्रगटीकरण 14 मध्ये शिकणार आहोत. पण तोपर्यंत देवाचं वचन म्हणतं की तो मेघासहित मेघावर बसलेला असा मनुष्याचा पुत्र दुसऱ्या वेळेस येईल. आता ढग किंवा मेघ हे कशाला दर्शवतात. स्तोत्रसंहिता याचा 97वा अध्याय आणि 2 वचन. स्तोत्रसंहिता 97:2. ढग व अंधार त्याच्या भोवती आहेत. म्हणजे ढग व अंधार हे काय आहेत या ठिकाणी लिहिलेलं आहे, नीती व न्याय त्याच्या राजसनाचा आधार आहेत. म्हणजे जरा लक्ष द्या, येशू ख्रिस्त ढगावरती बसून येतो म्हणजे थोडक्यात तो न्याय करतो किंवा त्याचा राजसन जो आहे, त्याचा राजासन जो आहे तो त्या राजसनाचा आधार जो आहे तो न्याय आहे. म्हणजे ढगावर बसून येणे म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो न्याय करणे. न्याय करणे, कारण की ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं ढग व अंधार त्याच्या भोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या राजसनाचा आधार आहेत. आता येशू ख्रिस्ताचं राजसन जे आहे त्याचा आधार म्हणजे त्याचा पाया जो आहे तो पाया नीती व न्याय आहे. पण ह्या ठिकाणी बलवान देवदूत याच्याविषयी आपण पाहत आहोत. कारण की हा बलवान देवदूत जो आहे त्याचं वैशिष्ट्य काय आणि ह्या ठिकाणी त्याचं वर्णन पाहून आपण तो बलवान देवदूत कोण आहे याच्याविषयी शिकत आहोत. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताचं जे राजासन आहे त्याचा आधार त्याचा पाया जो आहे तो न्याय आहे. न्याय आहे. आता जरा लक्ष द्या,
स्तोत्र संहिता 119, 172. स्तोत्र संहिता याचा 119 वा अध्याय आणि 172 वचन. माझी जीभ तुझ्या वचनांची स्तुती गाव, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तो राजासनावर बसलेला आहे, म्हणजे थोडक्यात तो न्याय करत आहे. तो काय करत आहे? न्याय करत आहे. तो न्याय करत आहे. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि 13 वचन. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि 13 वचन. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ असं देवाचं वचन म्हणतं. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. म्हणजे जरा लक्ष द्या, येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस यायच्या अगोदर तो न्याय करेल, कारण त्याचं राजासन जे आहे त्या राजासनाचा आधारस्तंभ किंवा त्या राजसनावरती जो येशू ख्रिस्त बसलेला आहे तो न्याय आहे. आणि न्याय म्हणजे थोडक्यात 10 आज्ञा. आणि देवाचं वचन म्हणतं की सर्व कर्तव्य, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच की आपण आज्ञा पाळल्या पाहिजेत. माझी अशी आशा आहे की हे चित्र तुमच्या समोर दिसत आहे. या चित्राविषयी आपण मागील संदेशामध्ये देखील शिकलो की येशू ख्रिस्त यायच्या अगोदर तो न्याय करेल. न्याय ज्यावेळेस करेल किंवा थोडक्यात पूर्ण जगाचा न्याय ज्यावेळेस संपेल त्यावेळेस कृपेचा काळ संपेल. आठवतं का आपण असंही म्हणालो की येशू ख्रिस्त जीवित लोकांचा न्याय करण्यासाठी काय करेल? त्या जिवंत लोकांवरती एक परीक्षा आणेल. आणि ती परीक्षा म्हणजे राष्ट्रीय रविवारचा नियम. राष्ट्रीय रविवारचा नियम. तर देवाचं वचन म्हणतं की 22 ऑक्टोबर 1844 पासून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्याय निवाडा सुरू आहे. आणि तो न्याय निवाडा देव कसं करत आहेत? देवाचं वचन म्हणतं की आज्ञा, ज्या 10 आज्ञा आहेत त्याच्याद्वारे देव न्याय करत आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि लवकरच जे जिवंत आहेत त्यांचा देखील न्याय होईल. म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला एक सल्ला देतं, म्हणतं की मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच. काय आहे मनुष्य कर्तव्य? त्याच्या आज्ञा पाळणे हे मनुष्य कर्तव्य आहे. का आज्ञा पाळल्या पाहिजेत? कारण की उपदेशक याचा 12वा अध्याय आणि 14 वचन म्हणतं, सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. म्हणजे न्याय करताना देव काय करेल? सर्व गोष्टी पडताळून पाहिजे, त्याची झाडाझडती घेईल. ज्या गोष्टी आपण गुप्तरित्या केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण उघडरित्या केलेल्या आहेत, सर्व गोष्टींचा न्याय त्या ठिकाणी होईल. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की आपण काय केलं पाहिजे? देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की मेघविष्टित म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे त्याचा पोशाख कसा आहे? ढग पांघरलेला सारखा तो आहे. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त स्वतःला न्यायकर्ता म्हणून प्रकट करत आहे. याच्याविषयी आपण थोडं आणखी जास्त शिकूया की जर देवाला असं वाटतं की आपण आज्ञा पाळाव्यात, तर त्या आज्ञेविषयी देव आपल्या संगती एक करार करू इच्छितो. देव आपल्या संगती एक करार करू इच्छितो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी इब्रिकरास पत्रेचा 10वा अध्याय आणि 16 वचन. इब्रिकरास पत्रेचा 10वा अध्याय आणि 16 वचन. परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्या बरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन. म्हणजे काय? आज्ञा. देव म्हणत आहे मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. म्हणजे बंधू आणि भगिनींनो, करार जो देव आपल्या संगती करू इच्छितो तो हा आहे की ज्या 10 आज्ञा आहेत त्या 10 आज्ञा आपल्या मनामध्ये कोण टाकील, कोण घालील? देवाचं वचन म्हणतं देव आपल्या मनामध्ये त्या 10 आज्ञा घालील. देव, आपण नाही. एवढंच नाही तर देवाचं वचन म्हणतं की हृदयपटावरती 10 आज्ञा देव लिहू इच्छितो. आता जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. 10 आज्ञा जर तुमच्या हृदयपटावरती लिहिल्या
तर तुम्ही त्या 10 आज्ञा विसराल का? नाही विसरणार. जरा आपण ज्यावेळेस इस्रायल लोकांचा विचार केला, जे इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले, त्यांना दगडी पाट्यांवरती 10 आज्ञा कोरून मोशेद्वारे देण्यात आल्या. आणि ज्यावेळेस त्या देण्यात आल्या त्यावेळेस ते लोक देवाला म्हणाले, मोशे समोर त्यांनी शपथ वाहिली की देव ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टी आम्ही करू, असं इस्रायल लोक म्हणाले. पण काही दिवसानंतरच त्यांनी एक सोन्याचं वासरू तयार केलं आणि ते देवाला विसरले. म्हणजे देवाच्या आज्ञा ज्या आहेत त्या देवाच्या आज्ञा त्यांनी मोडल्या. काही दिवसामध्येच त्यांनी जिवंत देवाला सोडलं आणि सोन्याचं वासरू जे आहे त्याचं अनुकरण केलं किंवा त्याचं नमन केलं, त्याला देव मानलं. म्हणून देव म्हणत आहे की अशा प्रकारचा करार मी आता करणार नाही. मी आता वेगळा करार करणार आहे. आणि तो करार म्हणजे मी मनुष्याच्या मनामध्ये 10 आज्ञा घालणार आहे. आणि देव म्हणत आहे की हृदयपटावरती त्या 10 आज्ञा देव लिहिणार आहे. आपण काय पाहत आहोत? बलवान देवदूत जो आहे तो मेघविष्टित आहे, असं ह्या ठिकाणी का प्रगट केलेलं आहे? बंधू आणि भगिनींनो, मेघविष्टित म्हटलं की आपल्याला एकच आठवतं की येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. जरी मेघविष्टित म्हणजे येशू ख्रिस्त मेघासहित येईल असं जरी लिहिलं असलं तरी बंधू आणि भगिनींनो, हे मेघ जे आहेत ते कोण आहेत? बंधू आणि भगिनींनो, आपण खूप वेळेस देवाच्या वचनामध्ये मागील संदेशामध्ये पाहिलं की ज्यावेळेस 7वा शिक्का फोडला जाईल त्यावेळेस स्वर्गामध्ये शांतता पसरेल. अर्ध्या तासासाठी शांतता पसरेल. म्हणजे 7.5 दिवस स्वर्गामध्ये शांतता पसरेल. कारण की का? स्वर्गामध्ये स्वर्गदूत नसणार. कारण की ते स्वर्गदूत जे आहेत ते येशू ख्रिस्तासंती दुसऱ्या वेळेस या भूतलावरती येणार आहेत. म्हणून स्वर्गामध्ये जो जय जयकार होत असतो प्रत्येक क्षणाला, तो जय जयकार थांबेल. म्हणून अर्ध्या तासासाठी त्या ठिकाणी शांतता पसरेल. म्हणजे काय? सर्व स्वर्गदूत येशू ख्रिस्तासंती येतील. जरा लक्ष द्या. सर्व मेघासहित. मेघ म्हणजे थोडक्यात बंधू आणि भगिनींनो स्वर्गदूतांना पण दर्शवलेलं आहे. जरी ढग असतील तरी देखील हे ढग जे आहेत जे मेघासहित येशू ख्रिस्त येणार आहे. मेघासहित म्हणजे सर्व देवदूतासहित. म्हणजे ढग जे आहेत ते येशू ख्रिस्ताचे स्वर्गदूत जे आहेत त्यांना दर्शवतात. देवाचं वचन म्हणतं की देव लोकांबरोबर एक करार करणार आहे. तो करार म्हणजे अगोदर सारख्या दगडी पाट्यावरती 10 आज्ञा न लिहिता तो आपल्या मनावरती आणि अंतकरणावरती 10 आज्ञा लिहिणार आहे. आता जरा लक्ष द्या. इब्रिकारास पत्रेचा 10वा अध्याय 17 वचन. आणि त्यांचे पापे व त्यांच्या स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही. जरा लक्ष द्या. हे चित्र जे तुमच्या समोर आहे बंधू आणि भगिनींनो, जर ह्या चित्राचा आपण विचार केला तर आपण सध्या 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनच्या नंतर आहोत. म्हणजे आपण न्यायनिवाड्याच्या काळामध्ये आहोत. येणारी जी घटना आहे या चित्रानुसार तो राष्ट्रीय रविवारचा नियम किंवा कायदा ही घटना आहे. आणि त्या घटनेवेळेस काय होईल? पूर्ण जगावरती परीक्षा येईल आणि शिक्कामोर्तब केलं जाईल. ह्या चित्रामध्ये तुम्हाला शिक्कामोर्तब देखील दिसत आहे. म्हणजे राष्ट्रीय रविवारचा नियम ज्यावेळेस येईल त्यावेळेस शिक्कामोर्तब केला जाईल. जे लोक शबाताला पकडून राहतील, 10 आज्ञा यांना पकडून राहतील, देव त्यांच्यावरती शिक्कामोर्तब करेल. म्हणजे काय? त्यांच्या अंतकरणावरती, त्यांच्या हृदयपटावरती 10 आज्ञा लिहिल. 10 आज्ञा लिहिल. एवढंच नाही बंधू आणि भगिनींनो, जे लोक राष्ट्रीय रविवारचा नियम त्याचं पालन करतील किंवा त्याला ते पाळतील, आठवड्याचा पहिला दिवस पाळतील, त्यांच्यावरती त्या श्वापदाची खून म्हणजे रविवारची खून. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं इब्रिकारास पत्रेचा 10वा अध्याय 17 वचन. आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही. म्हणजे ज्या लोकांवरती शिक्कामोर्तब होईल त्या लोकांचे पाप जे आहेत
ते देव म्हणतो की तो आठवणार नाही. या ठिकाणी असं नाही लिहिलं की आपण ते पापे आठवणार नाही. देव ते पाप जे आपण केलेलं आहे ते तो आठवणार नाही. म्हणजे काय? ते पाप पुसून टाकणार. कल्पना करा बंधू आणि भगिनींनो, की आपलं पाप माफ केलेलं आहे, आपल्याला पापाची क्षमा केलेली आहे आणि आपण स्वर्गाच्या राज्यात जातो. आणि त्या ठिकाणी आपण देवाच्या समोर उभे राहतो. त्या देवाच्या समोर ज्याच्याविषयी आपल्याला हे माहित आहे की आपण जे काय पाप केलेलं आहे ते त्या सर्व पापाची जाणीव त्या देवाला आहे. आपल्याला त्या देवासमोर उभं राहायला आवडेल का? तर म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपल्या अंतकरणातून देव काय करेल? ह्या पाप जे आहे ती पाप पुसून टाकेल. जो स्वैराचार आहे तो पुसून टाकेल. एवढंच नाही तर देवाच्या मनामधून देखील, देवाच्या विचारांमधून देखील आपले पाप आणि आपले स्वैराचार जे आहेत ते निघून जातील. म्हणजे जरा आपण कल्पना करूया की देव ह्या ठिकाणी आपलं पाप जे आहे आपण केलेलं ते तो विसरणार आहे. म्हणजे थोडक्यात देवाला अशक्य गोष्ट कोणतीच नाही. जर त्याला वाटतं की ते पाप आपण जे केलेलं आहे तर त्यानं विसरावं, तो विसरू शकतो. जर त्याला वाटतं की नाही मला ते परत आठवायचंय, परत तो आठवू शकतो. देव आहे तो. म्हणून या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की ज्या वेळेस कृपेचा काळ संपतो बंधू आणि भगिनींनो, कृपेचा काळ ज्यावेळेस संपतो त्यावेळेस पापी लोकांसाठी 7 पिढा आणि पवित्र लोकांसाठी याकोबाचा समय किंवा क्लेशाचा समय असं आपण म्हणू शकतो. आता याच्याविषयी आपण थोडं शिकूया. 10वा अध्याय, प्रगटीकरणाचा 10वा अध्याय सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीसाठी अत्यंत गरजेचा आहे. जर तुम्ही प्रगटीकरणाचा 10वा अध्याय लोकांना समजून सांगू शकत नाही तर आपण खऱ्या अर्थाने बायबलचा अभ्यास किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास आपला चांगला झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो. कारण की बंधू आणि भगिनींनो, जी चळवळ 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून सुरू झाली, लौदिकिया मंडळी जी स्थापन झाली, ती मंडळीची जी चळवळ आहे किंवा सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट ही चळवळ जी आहे ती तुम्ही जर सांगू शकला नाही तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही खंबीर नाही असा त्याचा अर्थ झाला. म्हणून प्रगटीकरणाच्या 10व्या अध्यायावरती आपण जास्त मनन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीची ही जी चळवळ आहे ही अस्तित्वात कोणत्या पार्श्वभूमीवर आली, ही चळवळ कशी सुरू झाली. कारण की आपण ज्यावेळेस पाहतो 7 मंडळांविषयी, त्याच्यामध्ये आपण 6वी मंडळी जी आहे, जी फिलाडेल्फिया आहे, त्या मंडळीविषयी आपण पाहतो. मग त्याच्यानंतर लौदिकिया मंडळी अस्तित्वात येते, म्हणजे शेवटची मंडळी म्हणजे सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी. ज्यावेळेस आपण 7 शिक्क्यांविषयी पाहतो, 6 शिक्के ज्यावेळेस आपण पाहतो किंवा 6वा शिक्का विशेष करून ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण खूप काही त्रास संकट लोकांवरती येताना पाहतो. ज्यावेळेस आपण 7 करण्यांचा विचार करतो त्यावेळेस 6 करणे जे आहेत ते रोमन कॅथलिक मंडळीवरती, विशेष करून 5वा आणि 6वा शिक्का रोमन कॅथलिक मंडळीवरती शासन कसं आणतो आणि त्याच्यानंतर काय होतं ते आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. यशायाचा 43वा अध्याय आणि 25वा वचन, मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. देवाचं वचन म्हणतं की देव काय करणार आहे? आपलं जे पाप आहे ते पाप पुसून टाकणार आहे, जेणेकरून ते पाप आपल्याला आठवू नये आणि देवालाही आठवू नये. कल्पना करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध पाप केलेला आहे, जरी त्या व्यक्तीनं तुम्हाला क्षमा केली असली तरी देखील ज्या ज्या वेळेस तो व्यक्ती तुमच्या समोर येईल त्यावेळेस तुम्हाला ते पाप केलेलं आठवतं, नाही का? म्हणून देवाची इच्छा आहे की आपल्याला फक्त पाप क्षमाच नाही तर पाप आपलं पुसून टाकलं पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. आता हे पाप पुसून टाकणं कधी होईल?
कारण की 22 ऑक्टोबर ह्या चित्राप्रमाणे 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन पासून न्याय निवडा सुरू झालेला आहे. म्हणजे काय? न्याय करायचा आणि पाप पुसून टाकायचं, न्याय करायचा, पाप पुसून टाकायचं, असं काम देव करत आहे. पण सर्व जगाचं पाप जे आहे ते पुसून टाकणे म्हणजे लोकांच्या आठवणीतून आणि देवाच्या आठवणीतून ते सर्व काढून टाकायचं, हे काम कधी होईल? प्रेषितांच्या कृत्याचा 3रा अध्याय आणि 19 वचन. प्रेषितांच्या कृत्याचा 3रा अध्याय आणि 19 वचन. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण पाहतो 31 इसवी सन मध्ये, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाला की 50व्या दिवशी म्हणजे पेंतकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्याच्या पूर्ण ताकदीने शिष्यांवरती आणि जे लोक प्रचार करणार आहेत त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरेल. म्हणजे त्याला पहिला पाऊस असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्मा पावसासारखा त्यांच्यावरती पडला, म्हणजे अग्नीच्या स्वरूपामध्ये तो पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. मग सुवार्ता जी आहे ती पूर्ण जगामध्ये सांगण्यात आली. पण ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस पाप पुसून टाकण्याची वेळ येते त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की तो काळ कोणता असणार आहे? वळवाचा पाऊस, म्हणजे शेवटचा पवित्र आत्म्याचा जो पाऊस आहे, जो राष्ट्रीय रविवारचा नियम जो आहे, त्या काळामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा शेवटचा वर्षाव करेल. पहिला वर्षाव पेंतकॉस्टच्या दिवसाच्या वेळेस, शेवटचा वर्षाव पवित्र आत्म्याचा जो आहे तो राष्ट्रीय रविवारचा नियम जो आहे, त्या काळामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा पूर्ण जोमाने वळवाचा पाऊस पाडेल, म्हणजे काय? पवित्र आत्मा पूर्णपणे लोकांवरती उतरेल, त्यावेळेस जे आपलं पाप आहे ते आपल्या आठवणीतून आणि देवाच्या आठवणीतून काढून टाकलं जाईल. म्हणून देव म्हणतो की आपण प्रायश्चित कधी केलं पाहिजे? आत्ता. आज प्रायश्चिताचा दिवस आहे बंधू आणि भगिनींनो. आज आपण प्रायश्चित केलं तर देव आपल्या पापाची आपल्याला क्षमा करेल. पण ते पाप कधी पुसून टाकलं जाईल? ज्यावेळेस पवित्र आत्मा पूर्ण जोमाने, त्याचा वळवाचा पाऊस जो आहे, पवित्र आत्मा पूर्ण जोमाने राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्या काळामध्ये ज्यावेळेस पडेल, त्यावेळेस आपली पाप जी आहेत, जी माफ केलेली आहेत, क्षमा केलेली आहेत, ती पापे पुसून टाकली जाईल. म्हणजे त्याची आठवण देवालाही नाही आणि पवित्र लोकांनाही आठवण राहणार नाही. पण कोणाची पापे पुसून टाकली जाईल? जे लोक पवित्र आहेत, जे लोक राष्ट्रीय रविवारचा जो नियम आहे त्याचं पालन न करता 7वा दिवस शाबात आणि 10 आज्ञा याला चिटकून राहतील, याला विश्वासू राहतील, त्या लोकांची पापे पुसून टाकण्यात येतील. पण जे पापी लोक आहेत त्यांची पापे पुसून टाकण्यात येणार नाहीत. येशू ख्रिस्त यायच्या अगोदर आपण ह्या चित्रामध्ये पण पाहत आहोत, येशू ख्रिस्त यायच्या अगोदर तो न्याय करेल. कारण की अगोदरच आपण हे स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत येशू ख्रिस्त न्याय करत नाही तोपर्यंत तो पापी लोकांना शासन देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तो शासन देत नाही किंवा जोपर्यंत तो न्याय करत नाही तोपर्यंत त्याचं दुसरं येणं नाही. हे आपण अगोदरच शिकलेलं आहोत. मलाकीचा 4था अध्याय 2रं वचन. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे व तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल, तुम्ही गोठ्यातल्या वाचाप्रमाणे बाहेर पडून बागडा. देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त सूर्याचा उदय पावेल. म्हणजे काय? हा सूर्याचा उदय, सूर्य कोण आहे? येशू ख्रिस्ताला दर्शवले. येशू ख्रिस्त आपल्याला पवित्रता देतो किंवा पावित्र्याचं पांघरून घालतो, नीतिमान वस्त्र देतो. मग येशू ख्रिस्ताला बलवान स्वरदूत किंवा देवदूत का म्हटले नाही? आता येशू ख्रिस्ताला खूप अशी नावं आहेत वेगवेगळी. मिखाएल, इमॅन्युएल, तारणकर्ता, अब्रामाचा वंश, दाविदाचा पुत्र, मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र, दाविदाच्या घराण्याचा अंकुर, या सर्व उपमा ज्या आहेत त्या येशू ख्रिस्ताला दिलेल्या. मग येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी
देवदूताचं पण काम करतो, म्हणून त्याला देवदूत म्हटलेले आहे. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला, तो मेघविष्टित. मेघविष्टित म्हणजे न्याय करणे. न्याय करणे म्हणजे 10 आज्ञा आपण पाळल्या पाहिजे. 10 आज्ञा पाळणे म्हणजे काय? 10 आज्ञा देव कराराद्वारे आपल्या हृदयपटावरती लिहू इच्छितो. आणि न्याय 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला सुरू झालेला आहे. म्हणजे थोडक्यात देव एक गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो, दुसरी गोष्ट अंतःकरणातून काढून टाकतो. कोणती गोष्ट अंतःकरणामध्ये ठेवतो? लिहितो, हृदयपटावरती लिहितो 10 आज्ञा. कोणती गोष्ट आपल्या अंतःकरणातून काढून टाकतो? म्हणजे विसरण्यासाठी मदत करतो, आपली पापे. आपली पापे. एक गोष्ट अंतःकरणामध्ये ठेवायची, दुसरी गोष्ट अंतःकरणातून काढून टाकायची. का? कारण की न्याय निवाडा सुरू झालेला आहे. आता बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी प्रगटीकरणाचा 10वा अध्याय पहिलं वचन, मी आणखीन एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला, तो मेघविष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. आता मेघधनुष्य म्हणजे काय आणि त्याच्या डोक्यावरती मेघधनुष्य होते म्हणजे काय? आता जरा लक्ष द्या. मेघधनुष्य याच्याविषयी आपण कुठे पाहिलेलं आहे? प्रगटीकरणाचा 4था अध्याय आणि 2रं वचन, लगेचच मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा पहा स्वर्गात राजासन मांडले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसला होता. 4थ्या अध्यायामध्ये याच्याविषयी आपण शिकलो की स्वर्गाचा दरवाजा उघडला आणि योहानानं पाहिलं की राजासन जी आहेत ती मांडलेली आहेत आणि राजासनावरती कोणी एक बसलेला होता. प्रगटीकरणाचा 4था अध्याय 3रं वचन, जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सार्दी ह्या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. कोणाच्या भोवती मेघधनुष्य होतं बंधू आणि भगिनींनो? 4थ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताच्या. तर हा बलवान देवदूत जो आहे, जो मेघविष्टित आहे, म्हणजे जो स्वरदूतांना स्वतःच पांघरतो. स्वरदूत त्याच्या आजूबाजूला आहेत. ढगावरती बसून येतो, म्हणजे थोडक्यात तो स्वरदूत, करोडो स्वरदूत त्याच्या आजूबाजूला आहेत. पण देवाचं वचन म्हणतंय की दुसऱ्या येण्याच्या अगोदर तो काय करतो? न्याय करतो. बंधू आणि भगिनींनो, मेघधनुष्य म्हणजे काय? मेघधनुष्याविषयी आपण कधी वाचलेलं आहे का? माझ्या माहितीनुसार तुम्ही वाचलेलं आहे. जरा आठवत असेल तर पहा. ज्यावेळेस आपण उत्पत्ती याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी असं पाहतो की ज्यावेळेस नोहा तारवातून बाहेर येतो त्यावेळेस त्याला मेघधनुष्य दिसतो. आणि ते मेघधनुष्य काय दर्शवतो? की देव नोहासंती एक करार करत आहे आणि म्हणत आहे की इथून पुढे मी या पूर्ण जगाचा नाश पाण्याने करणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी मेघधनुष्य जो आहे तो एक अभिवचन याला दर्शवतो, एक करार देव करतो त्याला दर्शवतो. आता प्रगटीकरणाचा 10वा अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या? मी आणखीन एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला, तो मेघविष्टित असून, मेघविष्टित म्हणजे तो न्याय निवाडा करतो, म्हणजे यायच्या अगोदर येशू ख्रिस्त न्याय निवाडा करेल. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. मेघधनुष्य कशाला दर्शवतं? एक करार आणि अभिवचन याला दर्शवतं. म्हणजे थोडक्यात देव ह्या ठिकाणी आपल्या संती एक अभिवचन करार करत आहे, म्हणत आहे की ज्या आज्ञा मी तुझ्या हृदयपटावरती लिहिलेल्या आहेत, मी तुला खचित सांगतो की जर तू माझ्या इच्छानुसार चाललास किंवा जर तू माझा स्वीकार केलास तर मी हे पाहीन की तू त्या 10 आज्ञा पाळशील. तुला 10 आज्ञा पाळण्यासाठी मी मदत करेन. असं देव ह्या ठिकाणी अभिवचन देतो. मेघधनुष्य म्हणजे ह्या ठिकाणी अभिवचन असं आपण म्हणू शकतो. आता प्रगटीकरणाचा 10वा अध्याय पहिलं वचन, मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला, तो मेघविष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे होते. आता त्याचे तोंड सूर्यासारखे होते म्हणजे काय? आता जरा लक्ष द्या. प्रगटीकरणाचा पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.
म्हणजे येशू ख्रिस्ताचे जे वर्णन आपण प्रगटीकरण 1 मध्ये पाहतो तेच वर्णन ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत. बलवान देवदूत जो आहे त्याचं तोंड जे आहे, त्याचं मुख जे आहे ते सूर्यासारखं आहे. पण जे वर्णन आपण प्रगटीकरण 1 मध्ये पाहतो मनुष्याच्या पुत्राचं, किंवा त्या ठिकाणी जो व्यक्ती आहे तो मनुष्याचा पुत्र आहे म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हे कसं तर प्रगटीकरण 1:16 मध्ये आपण पाहतो, त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली, त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. म्हणजे येशू ख्रिस्त त्याचा जो चेहरा आहे तो सूर्यासारखा प्रकाशमय आहे. म्हणजे हा बलवान दूत जो आहे तो देवदूत नसून तो येशू ख्रिस्त आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की तेच वर्णन आपण प्रगटीकरण 1 मध्ये येशू ख्रिस्तासाठी वापरलेलं आहे असं आपण पाहतो. प्रगटीकरणाचा 10वा अध्याय आणि 1 वचन. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघविष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. म्हणजे राजसनावर जो बसलेला आहे त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य आहे. म्हणजे तो थोडक्यात एक अभिवचन आपल्याला देत आहे आणि म्हणत आहे की जो न्याय तो करत आहे त्या न्यायाच्या वेळेस जर आपण प्रायश्चित केलं, वळलो, तर तो काय करेल, आपल्या हृदयपटावरती 10 आज्ञा लिहील. हा करार तो आपल्या संगती करत आहे. एवढंच नाही तर तो म्हणतो की ज्या गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजेत, म्हणजे 10 आज्ञा आठवल्या पाहिजेत, त्या 10 आज्ञा तुम्हाला आठवतील. पण ज्या गोष्टी आठवल्या नसल्या पाहिजेत, म्हणजे पाप आठवता तुम्हाला कामा नये, म्हणून ते पाप मी पुसून टाकेन आणि माझ्याही अंतःकरणातून ते पाप पुसून टाकेन. हे अभिवचन, हा विश्वास, हे अभिवचन म्हणजे मेघधनुष्य अभिवचन, हे अभिवचन देव तुम्हाला आणि मला देत आहे. म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला हे देत आहे. आपण कुठे आहोत? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनच्या नंतर आहोत. न्यायनिवाडा ह्या काळामध्ये आहोत. राष्ट्रविरोधाचा नियम आलाय का? नाही आला. न्यायनिवाडा संपलेला आहे का? नाही संपला. कृपेचा काळ संपलेला आहे का? नाही संपला. 7 पिढा आलेल्या आहेत का? नाही आल्या. येशू ख्रिस्ताचं दुसरं आलेलं आहे का? नाही झालेलं दुसरं येणं अजून. त्याच्या अगोदर ह्या सर्व गोष्टी घडतील. आता पुढे लिहिलेलं आहे, त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. आता ह्या येशू ख्रिस्ताचे पाय अग्निस्तंभासारखे होते म्हणजे काय? जरा लक्ष द्या, जरा लक्ष द्या. निर्गम याचा 13वा अध्याय आणि 21वा वचन. निर्गम याचा 13वा अध्याय आणि 21वा वचन. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. जरा लक्ष द्या. आता महत्वाचा संदेश सुरू झाला. देवाचं वचन म्हणतं की इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर आले, म्हणजे काय, 10 पिढा मिस्र देशावरती आल्या, त्याच्यानंतर देवाचे लोक मिस्र देशातून बाहेर आले, त्यावेळेस त्यांना तांबड्या समुद्रातून देवाने पार केले. एवढंच नाही तर देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस मिस्र देशातून ते बाहेर आले त्यावेळेस त्यांच्यासाठी त्या मिस्र देशातून आलेल्या लोकांनी, इस्रायल लोकांनी सातत्याने पुढे वाटचाल करावी म्हणून, जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो, महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. देवाचं वचन म्हणतं की इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्र देशातून बाहेर आले त्यावेळेस त्यांना दिवसाच्या वेळेस मेघस्तंभ आणि रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ म्हणून येशू ख्रिस्त, कारण की ह्या ठिकाणी अग्निस्तंभ कोण आहे? येशू ख्रिस्त आहे बंधू आणि भगिनींनो. कारण की येशू ख्रिस्त आहे तो इस्रायल लोकांसाठी रात्रीच्या वेळेस अग्निस्तंभ आणि दिवसाच्या वेळेस मेघस्तंभ असा म्हणून पुढे चालत राहिला आणि लोक त्याच्या पाठीमागे चालत राहिले.
म्हणजे काय? जरा लक्ष द्या. प्रगटीकरण 10 मध्ये येशू ख्रिस्त मेघवेष्टित म्हणजे मेघस्तंभ आणि त्याचे पाय अग्निस्तंभ म्हणजे थोडक्यात तो अग्निस्तंभ म्हणजे तो थोडक्यात 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन नंतर लौदिकिया मंडळी जी आली त्या मंडळीसाठी तो मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ म्हणून पुढे चालत आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे चालत आहोत. किंवा तो आपल्यावरती मेघ स्तंभ आणि अग्निस्तंभ म्हणून आहे, जेणेकरून आपण जे लौदिकिया मंडळीमधले लोक आहोत ते आपण पुढे सातत्याने चालत राहावं. म्हणून येशू ख्रिस्ताला जसं इस्रायल लोकांसाठी मेघस्तंभ म्हणून वापरण्यात आलं, तसंच प्रगटीकरण 10 मध्ये 22 ऑक्टोबर 1844 नंतरची जी लौदिकिया मंडळी आहे तिच्यासाठी देखील येशू ख्रिस्त अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ आहे. बंधू आणि भगिनींनो, मिसर देशावरती जशा 10 पिढ्या आल्या तसंच रोमन कॅथलिक मंडळीवरती ज्यावेळेस पिढ्या आल्या त्याच्यानंतर जे ख्रिस्ती लोक, ऍडव्हेंटिस्ट लोक, त्यांची जी चळवळ सुरू झाली, म्हणजे ज्यावेळेस लौदिकिया मंडळी स्थापन झाली ते लोक ज्यावेळेस पुढे चालत राहिले त्यावेळेस त्यांच्यासाठी देखील येशू ख्रिस्त मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ म्हणून पुढे चालत राहिला, जसं त्यानं इस्रायल लोकांसाठी केलं. दिवसाच्या वेळेस त्या लोकांना, इस्रायल लोकांना दिवसाच्या वेळेस इस्रायल लोकांना अग्नी म्हणजे थोडक्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघ त्यांच्यावरती पसरण्यात आले आणि तो मेघ म्हणजे येशू ख्रिस्त, मेघस्तंभ. आणि तो मेघस्तंभ प्रगटीकरण 10 मध्ये लौदिकिया मंडळीसाठी मेघ वेष्टित असा बलवान स्वर्गदूत म्हणजे येशू ख्रिस्त आहे. इस्रायल लोकांसाठी येशू ख्रिस्त रात्रीच्या वेळेस त्यांना प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभ होता. तोच येशू ख्रिस्त लौदिकिया मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीसाठी अग्निस्तंभ आहे. म्हणजे थोडक्यात इतिहास जो घडलेला आहे तोच परत घडत आहे. काय सांगण्यासाठी की येशू ख्रिस्त जसा अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ इस्रायल लोकांसाठी होता तसाच आज आध्यात्मिकरित्या आपण इस्रायल लोक आहोत, त्या इस्रायल लोकांसाठी आपल्यासाठी येशू ख्रिस्त आज अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ आहे. म्हणजे थोडक्यात चळवळ सुरू करण्यासाठी म्हणजे सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळी ही जी चळवळ आहे ही चळवळ सुरू करण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्याला मार्गदर्शन करत आहे, आपल्या पुढे चालत आहे. कसा? अग्निस्तंभ रात्रीच्या वेळेस आणि मेघस्तंभ दिवसाच्या वेळेस असं. आता जरा लक्ष द्या. निर्गमनाचा 13वा अध्याय आणि 22वा वचन. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. म्हणजे इस्रायल लोकांच्या वेळेस ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ जो येशू ख्रिस्ताला दर्शवतो तो येशू ख्रिस्त लोकांपुढून कधीही दूर होत नसे. म्हणजे दृष्टीआड कधीच झाला नाही, कधीच येशू ख्रिस्त दृष्टीआड झाला नाही. म्हणजे आपण जे 7वी मंडळी आहोत, म्हणजे थोडक्यात काय, मिसर लोकांचा जसा नैनाट झाला किंवा मिसर लोकांवरती जशी पीडा आली तशी आपण रोम, पश्चिम रोम आणि पूर्व रोम वरती पीडा आली हे आपण पाहिलं. कसं? 6 करण्याद्वारे. मग आपण मिसर देशाचा विचार करूया. मिसर देशातून ज्यावेळेस इस्रायल लोक बाहेर आले त्यावेळेस त्यांना येशू ख्रिस्ताने वचनदत्त देशाकडे नेण्यासाठी त्यानं पुढाकार घेतला. आपल्यासाठी आपण आध्यात्मिक इस्रायल लोक आहोत आणि आपण वचनदत्त देश म्हणजे आपला स्वर्गीय देश जो आहे, स्वर्ग जो आहे त्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी देव कोणाचा वापर करत आहे? येशू ख्रिस्ताचा वापर करत आहे. कळालं का? महत्वाचं वचन आहे बंधू आणि भगिनी. येशू ख्रिस्त इस्रायल लोकांसाठी तांबड्या समुद्रातून त्यांना पार केलं. म्हणजे तांबडा समुद्र जो आहे तो त्यांना दुभांगला.
समुद्र म्हणजे लोकसमुदाय, तांबडा म्हणजे हाल अपेष्टा, कष्ट, त्रास, संकट. त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत आहेत आणि होणार आहेत. जसं इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून देव घेऊन गेला, तसं आपण आज देखील तांबड्या समुद्रातून जात आहोत. म्हणजे हाल अपेष्टा आपण सहन करत आहोत, पण आपण पुढं कसं जात आहोत? देव आपल्यासाठी मार्ग काढत आहे. जरा लक्ष द्या बंधू आणि भगिनींनो. ज्यावेळेस आपण 2300 दिवसाची भविष्यवाणी शिकत होतो दानिएलच्या पुस्तकामध्ये, त्यावेळेस गब्रिएल नावाच्या देवदूताला पाठवण्यात आलं. कोणाकडे? दानिएलाकडे. आणि सांगण्यात आलं की दानिएलाकडे जा आणि त्याला 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे ती समजावून सांग. म्हणजे 2300 दिवसाच्या भविष्यवाणीच्या सुरुवातीला दानिएलाला कोण पाठवण्यात आलं? दानिएलाकडे गब्रिएलला पाठवण्यात आलं. कोणाकडे? दानिएलाकडे. कधी? 2300 वर्षाची जी भविष्यवाणी आहे त्याची सुरुवात सांगण्यासाठी. त्याच्या सुरुवातीला गब्रिएलाला पाठवलं. पण 2300 दिवसाची भविष्यवाणी ज्यावेळेस संपली, त्यावेळेस येशू ख्रिस्त जो बलवान देवदूत आहे, तो बलवान देवदूत 2300 दिवसाची भविष्यवाणी ज्यावेळेस संपली त्यावेळेस आला. कळालं का? 2300 दिवसाची भविष्यवाणी कधी संपली? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन मध्ये संपली. त्याच्या शेवटी येशू ख्रिस्त स्वतः तो बलवान देवदूत म्हणून आला. म्हणून बलवान देवदूत जो आहे त्याचे जे गुणधर्म आहे, त्याचा जो परिचय आहे, तो परिचय पाहायचा. आणि आपण इस्रायल लोकांसाठी देवाने काय केलं, मिस्र देश सोडल्यानंतर त्या सर्व गोष्टी देव आपल्यासाठी करू इच्छितो हे आपण पाहायचं. इस्रायल लोकांना त्यानं वचनदत्त देशामध्ये नेण्याची जे अभिवचन दिलं ते अभिवचन देवाने पूर्ण केलं. पण ज्यावेळेस ते सिनाय पर्वताजवळ आले त्यावेळेस देवाचे लोक म्हणाले की देव ज्या गोष्टी सांगेल ते आम्ही करू. आणि 10 आज्ञा पाट्यांवरती त्या लोकांना देण्यात आल्या. पण ते लोक काय केले? त्या लोकांनी लगेच काही दिवसामध्ये त्यांनी त्या 10 आज्ञा मोडल्या, सोन्याचं वासरू तयार केलं. पण देव म्हणतो की तशा प्रकारचा करार मी आजचे जे इस्रायल तुम्ही आणि मी आहोत त्या लोकांसाठी तशा प्रकारचा करार करणार नाही. देव म्हणतो की मी हृदयपटावरती त्यांच्या 10 आज्ञा लिहिल. कारण की का? न्याय निवाडा सुरू झालेला आहे. आणि म्हणून देव म्हणतो की न्याय निवाडा जर सुरू झालेला आहे तर लोकांनी पश्चाताप करावा, प्रायश्चित करावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय रविवारचा नियम येईल त्यावेळेस आपण त्याच्यातून पार पडू. तांबड्या समुद्रातून जसं पार पडलो तसं आपण त्यातून पार पडू. मग देव आपल्यावरती शिक्कामोर्तब करेल. आणि देवाचं वचन म्हणतं की त्यावेळेस आपल्या पापांची क्षमा तर होईलच, पण ते पाप आपल्या अंतःकरणातून पुसून टाकलं जाईल, त्याचा शेवट केला जाईल. ते पाप आपल्याला आणि देवाला परत ते आठवणार नाही. आणि मग देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टीतून पार पडू त्यावेळेस इस्रायल लोक जसं तांबड्या समुद्रातून पार पडले, यार्दन नदीतून पार पडले, तसं आपण ह्या त्रास संकटातून पार पडण्यासाठी आपली तयारी व्हावी. म्हणून देव म्हणत आहे की आपण पवित्र आयुष्य जगलं पाहिजे. पवित्र आयुष्य आपण जगलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, महत्वाचं वचन आहे. म्हणून मी फक्त आज एकच वचन तुमच्या संगती शिकलेलं आहे. प्रकटीकरण 10:1. जर तुम्ही आणि मी हे वचन लोकांना समजून सांगू शकत नाही तर आपण जरी सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट असलो तरी देखील बंधू आणि भगिनींनो खऱ्या अर्थानं आपल्याला देवाचे वचन माहीत नाही. हे वचन आपण लोकांना समजून सांगू शकलो पाहिजे. कारण की ही चळवळ किंवा सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी जी सुरू झाली ती सुरू झाली कशी? तर अशी इस्रायल लोकांना जसं देवानं मार्गदर्शन केलं, सर्व गोष्टी दाखवल्या, सांगितल्या, मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ, तसंच देव आज आपल्यासाठी मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ आहे. आणि चळवळ जे आहे ते देवाने पुढे ठेवलेली आहे. सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचा पुढारी फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, उपकार मानतो आजचं वचन समजण्यासाठी जरी कठीण असलं तर परमेश्वरा
मागत आहोत की ज्या गोष्टी आम्ही शिकलेल्या आहोत त्या आम्ही न विसरता आम्ही तुझ्या वचनामध्ये पुढे वाटचाल करावी, प्रायश्चित करावं परमेश्वरा, जेणेकरून आमचं पाप पुसलं जाईल आणि तू ज्यावेळेस येशील त्यावेळेस त्या स्वर्गीय राज्यामध्ये आम्ही सर्वजण पदार्पण करावं असं होऊ दे. मागत आहोत परमेश्वरा की आम्हाला तू शाबाताचा आशीर्वाद दे, 10 आज्ञा पाळण्यासाठी मदत कर आणि आम्हा सर्वांना तू तारण दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.